सिद्धटेकला पोहोचलोय मी आता. पहिली जेवणाची ऑर्डर देणार. कुठे आहेत काकू? आई ओके ओके चालतंय, राहू द्या, बसा बसा. 4 लोक आहे आम्ही, त्या हिशोबाने तयारी करा. हा चला. सिद्धटेकला भीमा नदीच्या पुलावर काय वातावरण झालंय, काय मस्त वाटतंय. हे सिद्धटेकचं मंदिर समोर. या नदीमध्ये आम्ही आंघोळ करणार, सोहळं घालणार, दर्शन करणार आणि परत इकडे जेवायला येणार. हे आमचं प्रत्येक वेळी ठरलेलं जेवणाचं ठिकाण आहे. सोहळं पोशाख घालून आम्ही सज्ज आहे मंदिरात जाण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया. शास्त्रोक्त पद्धतीची अष्टविनायक यात्रा सुरू आहे आमची. पहिलं ठिकाण झालं मोरगाव, दुसरा श्री सिद्धटेकचा सिद्धिविनायक. इकडची माहिती दादा देतील. पुन्हा दादा माहिती द्या. भीमा नदीच्या काठी वसलेलं श्री क्षेत्र सिद्धटेक, अष्टविनायक शास्त्रोक्त अष्टविनायक मधील हा दुसरा गणपती. त्यात या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे हा एका टेकडीवरती वसलेला गणपती आहे आणि या गणपतीला प्रदक्षिणा करायसाठी मंदिराच्या सभोवताल आपण पाहाल तर इकडून पूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे. साधारण 1 किलोमीटरचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे. आणि इकडचं दर्शन पूर्ण करून आम्ही निघणार आहे पालीला, श्री बल्लाळेश्वर येथे.